दोघांचं? एवढा वेळ कशाला लावलं तुम्ही? कुठे होतात? नाही तर काय? कुठं होतो राजू? तिकडे बघ. काजू व्हीलचेअर कसली भारी आहे. वहिनीसाठी आणली ना? नाही, तुझ्यासाठी आणली. बसून घरा घरा फिरते का त्याच्यावर? नाहीतर एक काम करू, उद्या बिंगरीच्या ऐवजी ह्याच्यावरच बसून जाऊ क्लासला. चालेल? तुला विचारलंय का मी? तू शांत राहा ना. दादा बघ की कसा बोलतोय. भागू तुझ्या वहिनीसाठी आणली खुर्ची. ती दवाखान्यात आहे ना, टेबलाच्या मागं मांडायची. त्या खुर्चीवर तुझी वहिनी बसली ना की मोठी डॉक्टर दिसते की नाही बघ. तिकडे दवाखान्यात तुम्ही बघितलं ना, सगळे डॉक्टर आहे ना याच खुर्चीवर बसलेले होते. मी पण हीच खुर्ची आणली. दादू राजू, तुम्ही ना आम्हाला तिघांना शाबासकी देणार आहे आता. कारण आम्ही तिघांनी मोठ्या हुशारीनं हिमतीवर वहिनीनं लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवून आणलीये. हो का? आत्ताशी पहिली गोष्ट आलीये. हळूहळू सगळ्या गोष्टी या घरात येणार आणि वहिनींचा दवाखाना उभा राहणार. अच्छा दाखव बघू लिस्ट. बघू दे. आणि ऐका, हे सगळं ना माझ्यामुळे झाले. मी एकदम खरोखर आजारी असल्याचं असलं भारी नाटक केलं ना, तुम्हाला काय सांगू. नाहीतर हे पुढेच्या दादानं काय झालं असतं तेव्हा. म्हणजे दादाने तिकडे लिहून घेतलं ना आणि मी इकडे ऍक्टिंग केली म्हणून आपलं. अरे पण दादा ह्यात तर समजा मोठे मोठे फर्निचरचेच नाव आहेत. अगं मग बरोबर आहे की, खोली बारीक दिसायला हे सगळं पाहिजे ना. तू त्या डॉक्टर कडे गेला होता तेव्हा तू त्याला काय सांगितलंस? आणि आजार सांगितल्यानंतर त्याने तुला तो टेलिस्कोप लावला होता का? जरी तिथे स्टेटिस्कोप असतं ते. मोर ना खूप बस. तू त्या टेलिस्कोप नंतर तुझं बीपी वगैरे चेक केलं होतं का? हो बाई, सगळं केलं, ते सगळं केलं. आता हे सांगायला तुझ्या घरी एक सेपरेट मीटिंग घेतो बस. काय नको, मला फक्त एवढंच सांगायचंय की दवाखाना बनवण्यासाठी हे चेअर, टेबल, फर्निचर, पडदा हेच फक्त गरजेचं नसतं. तर त्यासाठी या असल्या पेशंटवर उपचार करण्यासाठी, त्यांना तपासण्यासाठी तशा गोष्टी बी लागतात. त्या आहेत का आपल्याकडे? नाही ना. मग वहिनी का या चेअरवर बसून समोरच्या पेशंटला भाषण देणार आहे? हा दादा